बदलापुरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं रक्तदान केलं। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात युवकांसह विविध स्तरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। सामाजिक बांधिलकी जपत अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला। भाजप पश्चिमचे शहराध्यक्ष किरण भोईर आणि भाजप पूर्व शहराध्यक्ष रमेश सोळसे यांच्या अथक प्रयत्नातून हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडलं। शिबिराला आमदार किसन कथोरे यांनी भेट देऊन आयोजकांचं आणि रक्तदात्यांचं कौतुक केलं। यावेळी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे अनेकांना जीवनदान मिळू शकतं। नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच प्रेरणादायी आहे, असा विश्वास यावेळी आमदार किसन कथोरे यांनी बोलून दाखवला। खरं म्हणजे मनातून एका बाजूला दुःखही आहे, पण दरवेळेला दोन्ही वाढदिवस एकत्र साजरे करण्याला आम्हाला संधी मिळत होती। या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची आज जयंती, खरं म्हणजे आणि यांचा जन्मदिवस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा एक असा योग होता की अगोदर दोघांचे वाढदिवस धूमधडाक्यामध्ये राज्यभर होत होते, पण यावेळेला एक फार मोठी दुःखद घटना घडली आणि आज आपल्यामध्ये अजितदादा नाही आहेत। त्यांच्या खरं म्हणजे या जयंतीच्या निमित्ताने मला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली बोलण्यापेक्षा निश्चितपणे एक असा आदर्श नेतृत्व तयार होऊन गेलं की ते राज्याला दिशा देऊन गेलेलं आणि ती आठवण कधीच विसरता येणार नाही। मी मनापासून आज सगळ्यात जनतेला आव्हान करेन की या दोन्ही एक जयंती आणि वाढदिवस जनतेच्या उपयोगाचे व्हावेत, असेच कार्यक्रम आज संपूर्ण घेतलेले आहेत। भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा समाजाला खऱ्या अर्थाने जी गरज आहे की रक्तदान करा, वृक्ष लागवड करा आणि माझा वाढदिवस साजरा करा, बाकी दुसरा काही कार्यक्रम करू नयेत, अशा आम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। आणि आज त्या दोघांच्या निश्चितपणे आजच्या या दिवसाची एक आमच्या बदलापूरचे पूर्व आणि पश्चिम दोन्ही अध्यक्षांनी भारतीय जनता पार्टीच्या रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। मी देवेंद्र फडणवीस यांनाही मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय। महाराष्ट्राचे दिवंगत लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांची आज जयंती आणि त्या जयंतीनिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो। तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री महोदयांना आमच्या बदलापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। खरं तर हे दोन नेते महाराष्ट्राला असे मिळाले होते की ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला विकास काय असतो हे त्या ठिकाणी दाखवून दिलं। प्रशासनावरची पकड ठेवून आपण जनहितार्थ काम कोणते करू शकतो ते हे त्या नेत्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं आहे। आणि ह्या एका जोडीपैकी एक जोडी म्हणजे अजितदादा पवार यांचं काही महिन्यांपूर्वी अपघाती निधन झालं आणि ते आपल्या हयातून निघून गेले। आणि अजितदादा ज्यावेळेस आपल्यातनं निघून गेलेत त्यानंतर महाराष्ट्राची जी हानी झाली ही कधी न भरून निघणारी आहे, कारण की असं नेतृत्व घडायला कित्येक दशकं लागतात। ते त्यामधील त्यांच्या मागची जिद्द असेल, त्यांची मेहनत असेल, चिकाटी असेल, हे सर्व एकत्र घेऊन हा नेता महाराष्ट्राचं नेतृत्व करत होता। आणि त्यांच्या जाण्याने खरोखरच आमच्या भारतीय जनता पार्टीच नव्हे, आमच्यासोबत काम करणारे राष्ट्रवादी देखील आहे। संपूर्ण बदलापूर शहरात आम्ही आज त्यांच्या निमित्ताने एक सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, रक्तदान शिबिर। मागील वर्षी देखील रक्तदान शिबिर केलं होतं, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 78,000 बाटल्यांचं रक्ताच्या बाटल्या संकलित केल्या होत्या। नक्कीच त्यापेक्षा जास्त रक्त बाटल्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतील, कारण की आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा किती आहे आणि ह्याची कमतरता कुठे भासू नये म्हणून आमचे बदलापूर पूर्वेचे अध्यक्ष रमेशजी सोळसे आणि बदलापूर पश्चिमेकडनं आम्ही दोघांनी एकत्र या शिबिराचं आयोजन केलं आहे। या व्यतिरिक्त प्रत्येक बूथ लेवलला वृक्षारोपणाचा देखील या ठिकाणी कार्यक्रम आजच्या दिवशी चालू आहे। आम्हाला तसेच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडनं आदेशच होते की कुठलाही वाढदिवस असेल हा हार तुरे न स्वीकारता सामान्य जनतेच्या हितासाठी
कोणता उपयुक्त होईल त्या ठिकाणी आपण कार्यक्रम करावे. आज स्वतः मुख्यमंत्री वारीसाठी त्या ठिकाणी त्या वारकऱ्यांसोबत आहेत. आज वारीमध्ये अनेक आरोग्य शिबिरं त्या निमित्ताने आयोजित केलेले आहेत आणि त्याच हेतूने आज आम्ही या बदलापूरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. आतापर्यंत मला वाटतं की जवळपास 50 बाटल्या रक्तबाटल्या संकलित झाल्या आहेत. नक्कीच 100च्या वर आम्ही त्या ठिकाणी रक्तबाटल्या संकलित होतील आणि या आयोजन आम्हाला करायची संधी खऱ्या अर्थाने मिळाली त्याबद्दल आमच्या नेतृत्वाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अजितदादा यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. सर्वप्रथम बदलापूर शहर भारतीय जनता पार्टी पूर्व पश्चिम यांच्यातर्फे आपले दिवंगत नेते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन. आणि आज आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहर पूर्व आणि पश्चिम यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद आहे. आत्ता तुम्हाला किरण भोईरांनी सांगितलं का 30 ते 40 जणांनी आत्तापर्यंत रक्तदान केलं आहे आणि मी अजून बदलापूरमधील नागरिकांना विनंती करतो का आपण या रक्तदानाला सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्तदान संकलन कसं होईल यावर आपण भर देऊया आणि आपण कोणाच्या तरी लोकांना कसं कामाला येऊ तर रक्तदान करून आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. आपल्या रक्ताचा खूप तुटवडा आहे महाराष्ट्रात, तर आपण जास्तीत जास्त रक्तदान करूया आणि लोकांचे जीव वाचवूया.